तर आज आपण बनवूया पनीर। तर मॅगी काय 2 मिनिटात होत नाही, पण पनीर नक्कीच 2 मिनिटात होतं। सोपी, साधी आणि लवकर। हाय, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर आणि मिसेस पावसकर। तर आज आपण बनवूया पनीर। तर पनीरसाठी मी पहिल्यांदा पनीर घेतलं, परत सुहानाचा पनीर टिक्काचा मसाला घेतला, परत त्यासाठी अजून लागणार होतं टोमॅटो सॉस। तर पनीर पहिला मी पॅकिंगच पनीर आणलं, तर ते कट वगैरे करून घेतलं। एका डिशमध्ये ते काढून घेतलं, कारण की ते फ्रीजमध्ये ठेवलेलं, तर ते वरती काढल्यावर कसं पाणी पाणी सुटतं ना, त्यामुळे मग तळताना आपल्याला ते उडत नाही जास्त। परत पनीरमध्ये घालण्यासाठी मी शाई काढून घेतली, तर शाई आणि थोडंसं दूध ॲड केलं त्याच्यात। तर त्या शाईमध्ये आणि त्या जे आपण दुधाचं वगैरे शाईन दूध काढले ना, त्याच्यामध्ये तो पनीर मसाला म्हणजे पनीर टिक्काचा अख्खा मसाला टाकायचा। परत ते मसाला आणि ती शाई एकदम अशी मिक्स करायची। आपण चमच्यानं पण किंवा एका ग्लासमध्ये पण काढू शकतो। तर पातेल्यात दूध कमी होते, त्यामुळे मी त्याच्यातच घेतलं। परत कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल वगैरे ओतलं गरम करण्यासाठी। तर हे बघा मी कसं मिक्स करते, पूर्णपणे मिक्स करायचा मसाला त्या शाईमध्ये, म्हणजे का तर आपलं पनीर असं घट्ट होतं, जसं हॉटेलमधलं असतं ना तसं लागतं। परत पनीर वगैरे मी तळून घेतले, कारण की ते उडू नये म्हणून मी चिमट्याचा वापर केला, कारण की ते उडतं ना जास्त। तर पनीर तळून झाल्यावर त्याच्यात टोमॅटो सॉस घालायचा असतो, पण तेलामध्ये खरं ते जास्त उडतं म्हणून मी ते मिक्स केलेलं आणि त्याच्यामध्येच टोमॅटो सॉस घालून मिक्स दोन्ही पण टाकलं। तर त्याच्यानंतर पनीर वगैरे टाकले, त्याच्यानंतर चवीनुसार त्याच्यात चटणी आणि चवीनुसारच मीठ टाकायचं, कारण की आधीच त्या मसाल्यामध्ये तिखट आणि मीठ असतं, तर आपल्याला वरून लागलं म्हणून टाकायचं। तर गरमागरम पनीर तयार आहे, सेम हॉटेलसारखंच होतं। हे आत्ता सुरुवातीला थोडं पातळ वाटतं, परत जसं गार होईल ना तसं ते घट्ट घट्ट व्हायला सुरू होतं। तर मॅगी काय 2 मिनिटात होत नाही, पण पनीर नक्कीच 2 मिनिटात होतं। सोपी, साधी आणि लवकर झटपट होणारी ही रेसिपी आहे। ह्याला ना खोबरं लागणार, लसूण लागणार, फक्त जो मसाला आहे आपण विकत आणलेला त्याच्यावरून बनवायचे, आणि हे खायला पण खूप छान लागतं। सेम असं हॉटेलसारखंच लागतं आणि चवीला पण भारी। तर नक्की ट्राय करा। चलो बाय, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा। बाय।